कोणाला मिस्टरांना डबा करून द्यायचा आहे. म्हणजे हे प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काही प्रत्येक पाठीमागं ताणतणाव आहे. कवडे मॅडम हसतायत बघा. कवडे मॅडमला माहिती आहे की हा डबा करणं हा सुद्धा एक खूप मोठा ताण आहे. साधं गॅसवरच्या पातेल्यात दूध जर ताप उकळत असेल आणि ते जरी ओतू गेलं तरी खूप साऱ्या महिलांना स्ट्रेस येतो. जे ऑफिसला कामाला जातात त्यांना 5 मिनिट जर बस लेट झाली किंवा त्यांची बस जर चुकली 5 मिनिटासाठी तरी पण हे लोक खूप स्ट्रेसमध्ये जातात. म्हणजे काय की जेव्हा ताण निर्माण होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये काहीतरी विशिष्ट बदल होतात. बघा आता आपल्या कॉलवर सुद्धा बरीचशी लोक असतील की ज्यांना अँब्युलन्सचा आवाज आल्यानंतर छातीमध्ये धडधड होते. असे किती लोक आहेत हँड रेज करा. अँब्युलन्सचा आवाज आल्यानंतर खूप घाबरल्यासारखं वाटतं किंवा पोलिसचं सायरन गाडीचा सायरन जर वाजला तर असं वाटतं की आपल्यालाच आता कोणतरी घेऊन जायला आले. म्हणजे काही लोक असे आहेत की ज्यांना साप वगैरे किंवा अचानक एखादी धक्कादायक बातमी कळाली की त्यांना खूप धडधड धडधड झाल्यासारखं होतं. म्हणजेच काय होतं पहा खूप लोक आहेत अशी. काही लोक अजून सुद्धा हँड रेस करायला घाबरतायत. म्हणजे ते लोक यांना होतंय परंतु आपण हँड रेस केलेलं कोणीतरी पाहिल ही अजून त्यांच्या मनामध्ये भीती आहे. तुमच्या मनामध्ये असलेली भीती जर तुम्ही काढून टाकणार असाल तर नक्कीच तुम्हाला जे काही होतंय ज्या वेळेस मी सांगेल त्या वेळेस तुम्ही प्रत्येकाने हँड रेस करायचा आहे. चला जेव्हा आपल्या शरीरामध्ये काही ना काही ताण निर्माण होतो तेव्हा शरीरामध्ये विशिष्ट बदल होत असतात. म्हणजे मेंदूमधून आपल्या शरीराला संकेत मिळतात की त्या ताणापासून पलायन करण्यासाठी आपलं शरीर सज्ज असतं. त्यामुळं ज्यावेळेस आपल्या रक्तामध्ये स्ट्रेस हार्मोन आहे ॲड्रेनलिन हे ॲड्रेनलिन हार्मोन हे रिलीज केलं जातं त्यावेळेस आपल्याला खूप धडधड झाल्यासारखं होतं. खूप घाबरल्यासारखं वाटतं. आणि ॲड्रेनलिनचं मुख्य जे काम काय आहे ते म्हणजे हृदय गती वाढवतं. हृदय जे आपलं खूप फास्ट आपल्याला जाणवतं त्याला पाल्पिटेशन म्हणतो आपण की छातीवर हात ठेवला असं वाटतं धड 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 सारखं हृदय आपलं फास्ट पळतंय. यामध्ये काय होतं आपला रक्तदाब वाढवला जातो, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवलं जातं आणि शरीराला ह्या स्ट्रेस पासून पलायन करण्यासाठी रक्त पुरवठा सुद्धा जास्त पाठवला जातो. आपली जी रक्ताभिसरण संस्था आहे सर्क्युलेटरी सिस्टीम या सिस्टीम मधनं काय केलं जातं की तू या ठिकाणावरून बाजूला जा यासाठी त्याला जास्त प्रमाणामध्ये स्नायूंना रक्त पुरवठा वाढवला जातो. म्हणजे त्याच्या स्नायूंना अजून बळकटी दिली जाते की तू चल इथून बाजूला जा. म्हणजे हे जे सर्व काम आहे ना हे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम करत असते. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत संस्थेच्या मार्फत हे शरीर चालतं. तसं प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे की मानवी शरीर हे अब्जावधी सेल्स पासून बनलेलं आहे आणि विविध अवयवांकडून पेशींमार्फत जे काही मेंदूला संदेश मिळतो किंवा काही संदेश मेंदूकडनं शरीराला मिळतात हे मेंदूतून ज्या वेदनांचा अनुभव आपल्या शरीराला दिला जातो. बऱ्याच वेळेस पहा की काही आपल्याला हाताला चटका बसला तर आपण काय सांगतो की 3 सेकंद लागतात आपल्याला मेंदूपर्यंत त्या संवेदना जायला. त्यामुळे आपण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की निखारे जे असतात कोळशाचे त्याच्यावरून चालताना आपल्याला जर पटपट आपण पाय उचलले तर आपल्याला पोळल्यासारखं जाणवत नाही. कारण त्या सेल्स पासून मेंदूपर्यंत जायला 3 सेकंद लागतात आणि त्या 3 सेकंदाच्या आतमध्ये जर तुम्ही त्या विस्तवावरून जर पाय उचलला तर आपल्याला बिलकुल भाजल्यासारखं जाणवत नाही. याचं कारण तेच आहे की मेंदूपर्यंत या संवेदना जायला 3 सेकंद लागतात. म्हणजे ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ह्या सगळ्यांचं नियंत्रण हे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम कडनं केलं जातं. मग ताण नेहमी अपायकारक असतो का? किती लोकांना वाटतं की ताणच नसावा आपल्या आयुष्यामध्ये काहीच स्ट्रेस नसावा असं किती लोकांना वाटतं? किती लोकांना वाटतं हँड करा की या आयुष्यामध्ये आपल्याला ताणच नसावा. अनिता बुर्डे मॅडमला सगळ्यात पहिल्यांदा वाटतंय की आपल्या आयुष्यामध्ये आपण असं नुसतं सारखं ताणविरहित जीवन जगलं पाहिजे. तर अजून म्हणजे आता 140 लोक आहेत आणि 10च लोकांना असं वाटतंय की तणाव विरहित जीवन जगलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की आपण स्ट्रेसमध्ये जगलं पाहिजे? मग आपल्याला शिक्षण घ्यायला नको. कारण तुम्हाला जर असं आवडत असेल की आपण ताणतणावामध्येच आपलं जीवन घालवलं पाहिजे तर मग आपल्याला शिक्षण घेण्याची काही गरज नाही. कारण तुम्हाला आधी तर मी सांगणार आहे की स्ट्रेस फ्री लाईफ कसं जगायचंय.
बघा सगळ्यांना अजून सुद्धा असं वाटतंय की ताण असलाच पाहिजे. थोडे लोक आहेत, 15च लोक आहेत. म्हणजे या लोकांना असं वाटतंय की आपण आपल्या जीवनामध्ये हा ताण नसला पाहिजे. मग जर ताण नसला तर तुम्ही सकाळी उठून तयार होऊन इथं का बसलात? काहीतरी तुमच्या पाठीमागे आहे ना, काम आहे ना, की सकाळी तुम्ही 10 वाजेपर्यंत तुमच्या पाठीमागे जर काही स्ट्रेस नसता, ताण नसता, तर तुम्ही 10 वाजेपर्यंत झोपून राहिला असतात. तुम्हाला कोण म्हणणारच नाही ना, की उठा, हे करा, ते करा. काहीच नाही. म्हणजे ताण हा नेहमीच अपायकारक नसतो. ताण असल्याशिवाय मानवी जीवन जगताच येत नाही. पहा प्रत्येक गृहिणीच्या पाठीमागे काही ना काही काम आहे, ताण आहे. म्हणून ते आता सध्या कामात आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या पाठीमागे रोजी-रोटीचा प्रश्न आहे. काही लोक ऑफिसला चाललेत, काही ऑफिसमधून सेशन ऐकतायत, काही किचनमधून ऐकतायत. असे पण लोक आहेत. म्हणजेच जर कोणताही ताण आपल्या पाठीमागे नसेल, तर माणूस थोड्याच वेळात निष्क्रिय बनतो. म्हणजे आयुष्यामध्ये ताणाचं कसं आहे पहा, की जसं जेवणात मीठ कमी पडलं, तर आपल्याला ते जेवण आळणी वाटतं, बेचव वाटतं. परंतु जेवणामध्ये जर मिठाचं प्रमाण जास्त झालं, तरी आपल्याला खारट लागतं. म्हणजे ताण हा आपल्या आयुष्यामध्ये मिठासारखा आहे. तो प्रमाणात असला पाहिजे आणि जर प्रमाणात असेल, तर ते जीवन सुद्धा आपल्याला जर मिठाचं प्रमाण योग्य झाल्यानंतर आपलं कसं आवडीचं जेवण आपण बनवतो, तसं आपल्याला ताण हा आपल्या आयुष्यामध्ये मिठासारखा असला पाहिजे आणि या 21व्या शतकामध्ये धकाधकीच्या आणि जीव घेण्या स्पर्धेमध्ये आपण सध्या जगत आहोत. माणूस कुवतीपेक्षा म्हणजे क्षमतेपेक्षा अधिक ताण घेऊन या आपण सध्या दैनंदिन जीवनाला सामोरं जात आहे. म्हणजे आपली ती कुवत नाहीये किंवा आपली ती क्षमता नाहीये, तरी पण आपण एक्स्ट्रा वर्क करण्याच्या भानगडीमध्ये पडतो आणि स्वतःवर ताण ओढावून घेतो. त्यामुळं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला या ताणाकडे आपण स्वतः घेऊन जात आहोत. त्यामुळं या स्ट्रेसमधनं सुद्धा आपल्याला बाहेर यायला पाहिजे. म्हणजे स्ट्रेस तर आपल्याला हवाच. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये जर आपल्याला अभ्यासाचा जर ताण नसता, तर आपण काही गृहपाठ केला नसता. आपण काही चांगले मार्क मिळवले नसते. जसं पास होईल, जसं आता आहे पहा, 8वी पर्यंत नापासच करत नाही. असं जर आपल्याला जर असतं, तर नक्कीच म्हणजे विद्यार्थ्यांचं जीवन सध्या ज्या पद्धतीने आहे, की जास्त अभ्यासाचा स्ट्रेस दिला जात नाही. शाळेमधनं सुद्धा जास्त जबरदस्ती नसते किंवा शिक्षक सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला ज्यावेळेस आपण शाळेमध्ये होतो, त्यावेळेस बेदम शिक्षक आपल्याला मारायचे. तो एक शिक्षकाचा धाक, एक आदरयुक्त धाक आपल्यावर होता. तर तो आता तो काही धाक राहिलेला नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा ताण असल्याशिवाय जगू शकत नाही. मग या ताणतणावाची लक्षणं काय आहेत, हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे, की एखाद्या आपल्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती स्ट्रेसमध्ये आहे किंवा ताणतणावाला सामोरे जात आहे. आपल्या ते लक्षातच येत नाही. मग त्याची काही लक्षणं सुद्धा आहेत, की ती आपल्याला माहिती असलं पाहिजे. बऱ्याच वेळेस कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, ऑफिसमधलं काही कामाची जबाबदारी असते, ती व्यवस्थित पार पाडलं पाहिजे. ती व्यवस्थित संपूर्ण वेळेमध्ये झालं पाहिजे. ह्या स्ट्रेसमध्ये सुद्धा म्हणजे तो ऑफिसचा स्ट्रेस हा कुटुंबापर्यंत सुद्धा येतो. त्यामुळं नक्कीच आपल्याला ताणतणावाची जी लक्षणं आहेत, ती सुद्धा लक्षणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छातीमध्ये धडधडणं. आता हे लक्षण त्या व्यक्तीला स्वतःला जाणवू शकतं, हे दुसऱ्याला जाणवत नाही. त्यामुळं काही लोक असे पण आहेत, की लगेच सांगतात, की मला ह्या कामाचा खूप स्ट्रेस आहे, खूप ताणतणाव आहे. म्हणजे कुटुंबामधून सुद्धा त्याला मदत होते, की त्याच्यातनं बाहेर कसं यायचं. त्यामुळं छातीमध्ये धडधडणं असेल, नखं कुरतडणं असेल, त्याचबरोबर डोकं दुखणं असेल, झोप न येणं. जे लोक स्ट्रेसमध्ये आहेत त्यांना रात्र-रात्र झोप येत नाही. एखाद्या कामामध्ये त्यांचं मन लागत नाही. म्हणजे एकाग्रतेचा अभाव ज्याला आपण म्हणतो, की त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. कोणतंही काम करताना त्याला ते काम करण्याची बिलकुल इच्छा नसते. बळरेटीनं ते काम तो करत असतो. त्याचबरोबर त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल कमी होतो. म्हणजे त्याचा आत्मविश्वास जो आहे, की हे काम माझ्याकडनं पूर्ण होईल की नाही, याबद्दल त्याला शाश्वती नसते. म्हणजे करतोय म्हणून करतोय. फक्त रस्ता चालत जायचं, पुढं कोणतं गाव येईल हे त्याला माहिती नसतं. फक्त आपल्याला सांगितलं की ह्या रोडने जायचं, तर तो त्या रोडने चालत असतो. म्हणजे त्याचा जो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स सुद्धा बऱ्याच वेळेस खूप लो असतो. त्याचबरोबर विसराळूपणा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. जे लोकं स्ट्रेसमध्ये असतात, कारण त्यांच्या मनामध्ये खूप गोंधळ चालू असतो. केमिकल लोचा ज्याला म्हणतो आपण, की वेगवेगळे हार्मोन्स त्याच्या रक्तामध्ये रिलीज केले जातात आणि त्याला कन्फ्यूज करून टाकलं जातं. हे लोकं स्ट्रेसमध्ये असणारे लोकं हे कन्फ्यूज माइंडेड लोकं असतात. त्याचबरोबर मनामध्ये जो
खूप मोठा गोंधळ चालू असतो. त्यामुळे त्याला भूक सुद्धा लागत नाही, की आपण काय खाल्लंय, किती वाजता खाल्लंय किंवा आपण आत्ता जेवलो तरी त्यांच्या लक्षात राहत नाही. ते परत जेवण करायला मागतात, की नाही मला जेवण करायचंय. म्हणजे आपण जेवण केलंय हे सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही. म्हणजे अति भूक लागणं किंवा काही-काही लोकं बिलकुल जेवणच करत नाहीत, की त्यांच्या लक्षातच राहत नाही आपण जेवलोय, नाही जेवलोय. त्याचबरोबर काही लोकं फक्त घरामध्ये चकरा मारत राहतात, की त्यांच्या मनामध्ये जो काही गोंधळ आहे, स्ट्रेस आहे, त्या स्ट्रेसमुळं ते फक्त घरामध्ये असं चकरा मारत राहतात. त्याचबरोबर खूप जास्त स्ट्रेस असल्यामुळं झोप सुद्धा व्यवस्थित येत नाही आणि मग आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये ॲसिडिटी होते. म्हणजे पचनक्रियेमध्ये खूप मोठा बिघाड होतो. मग पचनक्रिया व्यवस्थित नाही झाली, ॲसिडिटी सुरू झाली, की आपल्याला सांध्यांचे दुखणे सुरू होतात. पाठदुखी असेल, मानदुखी असेल, म्हणजे हे त्रास सुरू होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली लाईफस्टाईल चेंज होऊन जाते. लाईफस्टाईल चेंज झाली, की जे काही आपली जीवनशैली बदलल्यामुळे होणारे जे आजार आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला डायबिटीज सुरू होतो. डायबिटीज असेल, हायपरटेन्शन ज्याला रक्तदाब म्हणतात, की आपला जो रक्तदाब आहे, हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढवला जातो. म्हणजे आपण जर स्ट्रेसमध्ये असाल, तर पहिल्यांदा आपल्याला डायबिटीज होणार. म्हणजे आपली लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज होणार आणि आपल्याला ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणांपैकी काही लक्षणं जर आपल्याला जाणवत असतील, तर नक्कीच आपण सुद्धा स्ट्रेसमध्ये आहोत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं ताणतणावाची जी कारणं आहेत, मानसिक आहेत, शास्त्रीय कारणं आहेत, शारीरिक कारणं आहेत, परिस्थितीजन्य सुद्धा कारणांमुळं आपल्याला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. जशी सृष्टी तशी दृष्टी. जसं आपण ज्या जगामध्ये राहतो, ज्या आपल्या सभोवतालचं जसं वातावरण आहे, म्हणजे काही लोकं एखाद्या घटनेकडे, एखाद्या व्यक्तीकडे नकारात्मक भावनेनं पाहतात. मग तसाच परिणाम आपल्या मनावर सुद्धा होत असतो. म्हणजे शरीरातील जे काही हार्मोन्स आहेत, ते हार्मोन्स आपल्या शरीरावर दुष्परिणाम घडवून आणतात आणि त्यामुळं आपली जी काय त्यामध्ये त्या एखाद्या कामामध्ये जर आपल्याला अपयश आलं, तर त्यामुळं सुद्धा आपल्याला तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणजे हे झाली मानसिक कारणं. परिस्थितीजन्य कारणं काय आहेत पहा, की एखाद्या ठिकाणी खूप थंडी असेल, खूप उष्णता असेल, खूप गोंधळ असेल, खूपच दमट वातावरण असेल, एखाद्या ठिकाणी खूप जास्त प्रदूषण असतं, त्यावेळेस सुद्धा म्हणजे हवेमध्ये आणि पाण्यामध्ये सुद्धा असलेलं प्रदूषण आपला ताणतणाव वाढवू शकतं. शारीरिक आणि मानसिक स्थिती याच्यावर सुद्धा खूप मोठा बदल हा वातावरणाचा होत असतो. त्यामुळं सुद्धा आपल्याला तणाव निर्माण होतो. आपल्या शरीराची जी ठेवण आहे, क्षमता आहे, यावर सुद्धा ताणतणाव अवलंबून आहे. त्यामुळं बरीचशी लोकं अशा वातावरणामध्ये राहिल्यामुळं सुद्धा खूप गोंधळाचं वातावरण असेल तर काही लोकं पटकन तिथून पळ काढतात, की मला इथं जमत नाही, मला खूप कसतरी होतंय, असं म्हणून ते या वातावरणापासून पलायन करतात. म्हणजे ही जी काही परिस्थितीजन्य कारणं आहेत, ही सुद्धा कारणं ताणतणावाला कारणीभूत ठरू शकतात. शारीरिक कारणं, आपलं राहणीमान कसं आहे, आपली शरीराची ठेवण कशी आहे, आपण आहार कोणता घेत आहोत, आपलं बोलणं कसं आहे, याच्यावर सुद्धा आपला ताणतणाव हा अवलंबून आहे. म्हणजे जास्त बोलण्यामुळं सुद्धा पहा 1 तास बोलण्यामुळं 5 तास शारीरिक कष्टासाठी लागणारं जे रक्त आणि स्नायूंची शक्ती ही खर्च होत असते. म्हणजे आता 1 तास जर सेशन आपण घेतलं, तर त्यापेक्षा 5 तास शेतामध्ये काम केलेलं बरं. परंतु जे शेतामध्ये काम करतात त्यांना असं वाटतं, की ऑफिसमध्ये काम करणारे लोकांचं जीवन खूप सुखी आहे. कारण त्यांना वाटतं, की आम्ही एवढं कष्ट करतो. पण जे शारीरिक कष्ट आहे, ह्या शारीरिक कष्टापेक्षा जे बोलण्यासाठी किंवा त्याचं डोकं म्हणजे मेंदूचा वापर करून त्याला जे काम करावं लागतं, यासाठी जी शक्ती लागते म्हणजे 1 तास ऑफिसमध्ये बसून बोलण्यासाठी जी शक्ती लागते, तेवढी शक्ती 5 तास शेतामध्ये काम करण्यासाठी लागते. म्हणजे हे सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त बोलणं हे सुद्धा तणावाला निमंत्रण देण्यासारखंच आहे. त्यामुळे आपण सुद्धा फक्त मोजकं बोलावं. बोलण्यासाठीच आपण तोंड उघडावं. जे मोजकं आपल्याला बोलायचं ते मुद्दे सुद्धा आपल्याला मांडता आलं, तर नक्कीच आपण सुद्धा या ताणतणावाला सामोरं जात नाही. त्यामुळं जर जास्त प्रमाणात आपण बोलत राहिलो, तर त्याची सुद्धा त्याच्या मेंदूतील पेशी या कमकुवत बनतात. त्याला खूप थकवा, खूप मरगळ आल्यासारखं वाटते आणि मानसिक रोग जडून ताणतणाव म्हणजे निर्माण होतो. त्यामुळे आपण बोलताना सुद्धा मोजकं बोललं पाहिजे. जे कामाचं आहे तेवढंच आपलं मुद्देसूद मांडता आलं पाहिजे आणि मानसिक ताणतणावाचं जे सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे अयोग्य आहार. काही घटक हे ताणतणाव वाढवण्यासाठी सुद्धा कारणीभूत असतात. त्याच्यामध्ये जे काही चहा असेल, कॉफी असेल, अल्कोहोल आहे,
मादक पदार्थ आहेत, जास्त तिखट खाणं असेल, तंबाखूजन्य पदार्थ आहेत. यामुळं काय होतं, की आपली सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टम कार्यान्वित होत असते. हे जे काही आता सांगितलेले जेवढे पदार्थ आहेत, ते आपली मेंदूला स्टिम्युलेशन देत असतात. म्हणजे मेंदूला अ, आपल्याला कायम आपला मूड हा चांगला ठेवण्यासाठी किंवा मूड बूस्ट करण्यासाठी ते आपण वापरतो. खूप थकवा, मरगळ आल्यानंतर सुद्धा आपण चहा, कॉफी हे पितो. मादक पदार्थ काही लोक पितात. जे काही ताणतणावापासून पळ काढण्यासाठी. म्हणजे आता मला खूप ताण आलाय आणि मग कुठं भांडण-तंटा झाला, की काही लोकं मद्यपान करतात, काही सिगारेट ओढतात. म्हणजे हे प्रमाण अति झालं, की आणखी जास्त प्रमाणामध्ये त्याची नर्व्हस सिस्टम जे आहे ती कार्यान्वित होत असते आणि त्याला खूप ताणतणावाला सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर आपलं बसण्याची जी स्थिती आहे, अयोग्य शारीरिक स्थिती सुद्धा आपल्याला ताणतणावाकडे ओढून घेऊन जाऊ शकते. म्हणजे काय आहे पहा, शारीरिक स्थितीमुळे सुद्धा ताणतणावाची पातळी वाढवण्यास मदत होते. म्हणजे आपण उभं कसं राहतो, आपण बसतो कसं, आपण चालतो कसं, शरीराची स्थिती जर ताठ असेल, बसताना जर ताठ असेल, तर आपला आत्मविश्वास हा वाढलेला असतो. आपण जर वाकून बसलेला असाल, तर तिथं आपला आत्मविश्वास हा कमी असतो. लो कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो, की आपण जर बसताना सुद्धा आपण ताठ बसलं पाहिजे. तर लगेच आपल्या समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येतं, की या व्यक्तीच्या या व्यक्तीमध्ये हा कॉन्फिडन्स लेव्हल चांगला आहे किंवा कॉन्फिडन्स लेव्हल ही उच्च पातळीवर आहे. त्यामुळे आपण आपली कामं सुद्धा व्यवस्थितरित्या करू शकतो. मग आता ही झाली ताणतणावाची लक्षणं, कारणं. मग आता या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यासाठी सेशन घेतलं आहे हे, या ताणतणावापासून आपल्याला दूर कसं राहायचं? आपल्याला ताणतणाव विरहित जीवन कसं जगायचं? त्याचं व्यवस्थापन कसं करायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहन होईल तेवढाच ताण आपण घ्यायचा आहे. म्हणजे एक ना धड भाराभर चिंते जसं आपण म्हणतो पहा, की अनेक कामं एका वेळेत आपण करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे एकही काम व्यवस्थित होत नाही आणि सर्व कामांचा हा जो ताण आहे, तो स्वतःलाही येतो आणि आपण काम आपलं जे काही आपण अशा मानसिकतेमध्ये असतो, की आपल्या स्वतःला जर ताण आला ना, तर इतर लोकांना सुद्धा आपण सोडत नाही. त्यांना सुद्धा ताण देतो. त्यामुळं आपण स्वतःही स्ट्रेसमध्ये असतो आणि आपण दुसऱ्यालाही स्ट्रेसमध्ये लावतो. म्हणजे आपल्या क्षमतेनुसार, आपल्या ताकदीनुसार आपण आपल्या कार्यक्षेत्राची निवड केली पाहिजे. सहन होईल तेवढाच ताण आपण घेतला पाहिजे. जे काही आपण काम करतो आहोत, तेच काम आपण व्यवस्थितरित्या हे पार पाडता आलं पाहिजे. म्हणजे आता पहा, की आता बऱ्याचशा महिला भगिनी स्वयंपाक करत आहेत. परंतु ह्या स्वयंपाक चालू असताना जर त्यांना आणखी काही काम सांगितलं, तर दोन्ही कामं एका वेळेस शक्य होत नाहीत. काहीतरी दुसरंच होऊन जाईल, भाजीमध्ये मीठ कमी जास्त पडेल किंवा मीठ टाकले की नाही ते थेट संध्याकाळी कळेल किंवा स्वतः जेवण करायला बसल्यानंतर कळेल, की आज काहीतरी त्याच्यामध्ये टाकायचे राहिले. मिठाच्या जागेवर कधी-कधी साखर पण टाकली जाते. ना म्हणजे दोन्ही डबे जर जवळ-जवळ ठेवलेले असतील आणि खूप घाई असेल, कामाचा ताण असेल किंवा काहीतरी पोरं पाठीमागं होमवर्कचं विचारत असतील, हे राहिले, ते राहिले, हे सांग, ते सांग. तर मग मिठाच्या जागेवर साखर पण कधी-कधी जाते. त्यामुळं अ, महिला भगिनी पहा काम करताना कधीही एकच काम एका वेळेस करत असतात. दुसरं जर मध्ये गेलं, तर मग त्याला ओरडलं जातं. त्यामुळं हे चांगलं आहे, की सहन होईल तेवढाच आपण ताण घेतला पाहिजे आणि एका वेळेस एकच जर काम केलं, तर आपल्याला ताणतणावापासून दूर राहता येतं. त्याचबरोबर दुसरं जे आहे ते म्हणजे जीवन मूल्याशी आपण विपरीत वागू नये. म्हणजे लहानपणी आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी जे काही आपल्याला शिकवलंय, जे काही जीवनमूल्य आपण त्यांच्याकडनं मिळवली, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल, सोज्वळपणा असेल, अहिंसा, सत्य बोलणं असेल. त्यामुळं हे जे काही जीवनमूल्य आहेत, ह्याच्याशी आपण कधीही विपरीत वागलं नाही पाहिजे, की जे आपल्याला आयुष्यभर हे जर आपण पाळलं, तर नक्कीच आपल्याला स्ट्रेस कधी येत नाही. पहा, जो व्यक्ती बेडवर गेल्यानंतर त्याला पटकन झोप लागते, हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असं आपण म्हणतो, की ज्याला पटकन झोप लागते, तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस. परंतु जे लोकं जीवनमूल्याशी विपरीत वागतात, म्हणजे जे भ्रष्टाचारी लोकं आहेत, जे आपल्या कामामध्ये लाचखोरी करतात, ती लोकं रात्रभर सुखाने झोपू शकत नाही. कारण त्यांच्या डोक्यामध्ये काही ना काही आपण कोणाला तरी फसवलंय. पहा माणूस दुसऱ्याला फसवू शकतो, परंतु स्वतःच्या मनाला कधी फसवू शकत नाही. त्यामुळं आपण चोरीनं किंवा लाडी-लबाडी करून आपण जो पैसा कमवतो, हा आपल्याला कधी शांत झोपू देत नाही आणि तो पैसा कधीही त्याच्या
संसाराला लागत नाही. तो एक क्षणिक सुख असतं, मृगजळासारखा तो पैसा येतो आणि कुठं निघून जातो हे त्यालाही कळत नाही. त्यामुळं जीवनमूल्याशी आपण कधीच विपरीत जर नाही वागलात, तर आपल्याला या स्ट्रेसपासून दूर जाता येतं. स्वतःवर आत्मविश्वास आपण ठेवला पाहिजे. आत्मविश्वास हा सर्व यशाचा आत्मा आहे, पाया आहे असं म्हणता येईल. म्हणजे आत्मविश्वास असेल तरच ती व्यक्ती सर्व संकटांना, ताणतणावांना सहज त्याला तोंड देऊ शकते. नाही तर मग त्याच्या कायम पदरी अपयश येऊ शकतं. जर तुम्हाला एखादं काम करताना त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल, की हे काम माझ्याकडनं पूर्ण होईल, तर नक्कीच त्या ठिकाणी जर तुमचा आत्मविश्वास हा खूप कमी प्रमाणात असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर आत्मटीका करू नका, की मला हे काम जमणार नाही, मी हे करू शकत नाही किंवा मी हे आधी केलेलं नाहीये. पहा कधी पण विहिरीच्या काठावर उभं राहून पोहणं शिकता येत नाही. तिथं कधी ना कधी आपल्याला पाण्यात उडी मारावीच लागते, हातपाय स्वतःला हलवावेच लागतात, तरच आपल्याला पोहायला शिकता येतं. म्हणजे माणसाच्या मनामध्ये कोणतंही काम करत असताना जर आत्मविश्वास खच्ची होऊन जर तो ते काम करायला गेला तर तिथं त्याला यश मिळत नाही. कोणतंही यश मिळवणं त्यामुळं अशक्य होतं. त्यामुळं आत्मटीका न करता आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर नक्कीच आपल्याला स्ट्रेसपासून सुद्धा दूर राहता येतं, कारण ते काम आपल्याला सहजरित्या करता येतं. अपयश सुद्धा आपल्याला सहजतेने घेता आलं पाहिजे. कारण आपण पहिलीपासनं जी काही म्हण आपल्याला शाळेत शिकवली आहे, की अपयश हा यशाचा पाया आहे. म्हणजे एकदा आपल्याला अपयश आल्याशिवाय आपल्याला यश काय आहे याचं सुख आपल्याला मिळत नाही. कारण अपयशामध्ये काय दुःख असतं हे त्या व्यक्तीनं नक्कीच अनुभवलं पाहिजे. म्हणजे जीवनात यश अपयश हे ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे असतं. मोठमोठ्या लोकांना सुद्धा याचा सामना करावा लागतो. नक्कीच आपण सुद्धा काही अशी राजकारणी लोक पाहिले आहेत, की खूप वेळा त्यांना निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागतं. परंतु त्यांच्या मनामध्ये एकच उद्दिष्ट असतं, की मला हे पद एक ना एक दिवस हे मिळवायचंय. मग ते लोकांसाठी असेल किंवा स्वतःसाठी असेल. परंतु ते पद त्यांना मिळवायचंच असतं. त्यामुळे ते प्रत्येक वेळेस निवडणुकीला उभं राहतात. जरी पराभव झाला तरी तो पराभव का झाला याचं ते लगेच अवलोकन करतात आणि त्याच्यावर काम करतात. म्हणजे यशासाठी प्रयत्न करा. अपयशानं तो ताण वाढवून घेऊ नका. अपयश आलं तर त्याच्यावर अपयश का आलं हे सुद्धा आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे. आणि जर अपयश आलंच तर आपण स्वतःसाठी काही सूचना केल्या पाहिजेत, की जे झालं त्यापेक्षाही वाईट होऊ शकलं असतं, पण झालं नाही. म्हणजे पहा आता हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळेस काही मोटरसायकल किंवा ॲक्सिडेंट झालेले पेशंट असतात. ते येतात आणि मग हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटतं, मला खूप जास्त लागलंय. परंतु हे जे काही मोटरसायकलवरनं पडणं आहे, हे जर त्यांनी स्वतःला असं जर म्हटलं, की यापेक्षाही वाईट होऊ शकलं असतं, पण झालं नाही. म्हणजे फक्त तुला खरचटलंय किंवा तुझ्या तोंडाला मार लागलाय, तिथं तुझं डोकंही फुटू शकलं असतं किंवा तुझा पाय किंवा हातही मोडू शकला असता. म्हणजे यापेक्षाही वाईट होऊ शकलं असतं, परंतु झालं नाही. दुसरं जे आहे, की असंच अपयश इतर लोकांनाही आलं असेल. इतर लोकही गाडीवरनं पडले असतील. तू काही एकटाच पडलेला नाहीये. परंतु त्याच्यात वाईट वाटून घेण्याचं काहीच नाही. बऱ्याच वेळेस असं वाटतं, की नाही, नाही गाडीवरून पडलं, खूप आता वाईट झालं. बाकीचेही लोकं पडतात. तूही पडला त्याचप्रमाणे. त्यामुळं असं वाईट वाटून घेण्यासारखं त्याच्यामध्ये काही नाही. आणि तिसरं म्हणजे जे झालं, तो भूतकाळ झाला. आता हे अपयश धुवून काढण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण गाडीवरनं का पडलो? त्या समोरच्यानं आपल्याला धडक दिली का आपण त्याच्यावर जाऊन आदळलो? हाही विचार करणं गरजेचं आहे. आणि नक्कीच पुढच्या वेळेस अशी चूक होणार नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे अपयश जर आलं तर आपण स्वतःला ह्या ज्या सूचना आहेत, की जे झालं त्यापेक्षाही वाईट होऊ शकलं असतं, पण झालं नाही. दुसरी सूचना जी आहे, की असं अपयश वेळोवेळी इतरांनाही आलं असेल, त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही. आणि तिसरी जी सूचना आहे, की जे झालं तो भूतकाळ, आता हे अपयश आपल्याला धुवून काढायचंय. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हेही मनामध्ये आपला विचार आला पाहिजे. त्याचबरोबर परिपूर्णतेचा अतिरेक आपण टाळला पाहिजे. पहा आपण 21व्या शतकामध्ये आहोत. कोणीही म्हणजे एखादी परीक्षा असते, की त्याच्यामध्ये आपली जी मुलं आहेत, आपण आपल्या पाल्यांकडनं खूप अपेक्षा करतो, की जी काही आपली विचारसरणी आहे, की आपल्या मुलांना 10वी-12वी मध्ये खूप जास्त मार्क मिळावेत, खूप चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळावं. हा जो विचार आहे, म्हणजे आपण जेवढी अ,
आपण जेवढं त्यांच्याकडनं अपेक्षा करतो तेवढे मार्क त्यांना मिळालेच पाहिजेत. ही खूप घातक अपेक्षा आपण आपल्या मुलांकडनं करत असतो. पहा, ही जी विचारसरणी आहे ना, ही खूप घातक आहे. कारण याच्यामुळे काय होतं, की मुलंही स्ट्रेसमध्ये असतात. आपण बऱ्याच वेळेस ऐकलं असेल, की 10वी-12वीचा निकाल लागल्यानंतर खूप मुलं आत्महत्या करतात किंवा काही मुलांना जर परीक्षेच्या आधीच असं लक्षात आलं, की मला आपल्या पालकांना अपेक्षित तेवढे मार्क मला मिळवता येणार नाही, तर ही मुलं सुद्धा आत्महत्येचा मार्ग निवडतात. पण मी नक्की सांगेन, की मनासारखे गुण मिळवावेत, ही जर पालकांची अपेक्षा असेल, तर नक्कीच पालकांनी सुद्धा आपण ज्या परीक्षा दिल्यात, त्या परीक्षेमध्ये आपल्याला किती मार्क मिळालेत, याचं सुद्धा आपण अवलोकन केलं पाहिजे. म्हणजे आई-वडिलांची जर मार्कांची बेरीज जर 100% होत असेल, तर तुम्ही 100% मुलांकडनं सुद्धा तेवढी अपेक्षा करू शकता. परंतु जर आई-वडिलांच्या पर्सेंटेजचीच बेरीज जर 100 होत नसेल, तर आपण सुद्धा आपल्या मुलांकडनं खूप जास्त मार्काची अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळं आपण सुद्धा म्हणजे आयुष्यामध्ये लवचिकता असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट 100% जमेलच असं काही नाही आणि असं जर आपण स्वतःच्या मनाला जर ठरवून घेतलं, म्हणजे लवचिक वृत्तीचे लोक हे लवकर परिस्थितीशी जुळून घेतात आणि ते स्ट्रेसमध्ये जात नाहीत. ते अंतिम सुखी असतात. त्यामुळं आपल्याला जसं आपण काय म्हणतो बघा, महापुरे झाडे जाते, तेथे लवाळे उरती. म्हणजे महापुरामध्ये एखादं मोठं झाड सुद्धा वाहून जाऊ शकतं, परंतु लवाळ्याचं झाड हे त्या महापुरामध्ये सुद्धा बचावतं. कारण ते जसं पाणीचा प्रवाह आहे, त्या प्रवाहाच्या दिशेनं ते झुकून जातं. त्यामुळं त्याच्यामध्ये लवचिकता आहे. त्यामुळं आपण सुद्धा आपलं जीवन जगताना आपण लवचिक अवस्थेमध्ये असलं पाहिजे. नेहमी आपण प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या समूहात राहिलं पाहिजे. तुमच्या सभोवती जे लोकं असतात, हे आपला आत्मविश्वास वाढवू शकतात, आत्मविश्वास खच्चीही करू शकतात. म्हणजे आपण कोणत्या विचारसरणीच्या लोकांमध्ये राहतो हे खूप महत्वाचं आहे. जिथं सकारात्मक विचारसरणीची लोकं आहेत, तिथं कायम आपला आत्मविश्वास हा हाय लेव्हलला असतो. जिथं खूप नकारात्मक विचार करणारी लोकं आहेत, तिथं आपल्याला आपला जो आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास आपला खूप लो लेव्हलला असतो. म्हणजे अशी सुद्धा काही लोकं नक्कीच आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. कारण ते काही गोष्टीची आपल्याला जाणीव करून देत असतात. त्यामुळे आपण कायम जे म्हणतो, की निंदकाचे घर असावे शेजारी. सगळेजण आपली जर वाह-वाह करणारे असले, तर आपल्याला कुठं चुकतंय हे सुद्धा सांगणारं कोणीतरी असावं. म्हणून पहा, बऱ्याच वेळेस आपल्याला अनुभव येतो, की ज्यावेळेस आपण परीक्षेला जायचो किंवा आता सुद्धा विद्यार्थी परीक्षेला जातात. प्रत्येक जण त्यांना काय म्हणत असतो? बेस्ट ऑफ लक. तुला हा पेपर खूप छान जाईल. बेस्ट ऑफ लक. प्रत्येकानं जर त्याला बेस्ट ऑफ लक म्हटलं, तर तो त्या आनंदात जातो. परंतु एखादा व्यक्ती असा भेटतो, की त्याला तो विचारतो, "तुझं हॉल तिकीट घेतलंय का? सगळे पेन बरोबर घेतले का?" असा सुद्धा व्यक्ती त्याला भेटला पाहिजे. कारण एखाद्या वेळेस, ऐन वेळेस असं पण होतं, की त्याचं हॉल तिकीट घरी राहिलेलं असतं. त्याचा एखादा महत्वाचा पेन, पेन्सिल घरी राहिलेली असते आणि तो नक्कीच त्यावेळेस तो उघडून पाहतो, की "अरेरे! बरोबर आहे. आपला हॉल तिकीट घरी राहिले." म्हणजे असा सुद्धा माणूस आपल्या बरोबर असला पाहिजे, की जो आपल्याला आपल्या परिस्थितीची जाणीव करून देईल. त्यामुळं नेहमीच आपण प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या समूहामध्ये राहिलं पाहिजे. विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. म्हणजे आपण आहोत ना, त्या परिस्थितीपेक्षा सुद्धा शेकडो लोक हे खूप वाईट परिस्थितीमध्ये आहोत. म्हणजे आपण ज्या लेव्हलला राहतो, तुमच्याकडे फोर व्हीलर असेल, तर एखाद्याकडे ती पण नसेल. त्याच्याकडे टू व्हीलर असेल, त्याला असं वाटत असेल, की हे सर किती छान राहतात, त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे, मला कधी मिळेल? परंतु ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे ना, तो सुद्धा सुखी नसतो. त्याला वाटतं माझ्याकडे जे आहे ना, ते माझ्यापेक्षा शेजाऱ्याकडे भारी. मला ती आणायची. ती गाडी माझ्याकडे पाहिजे. पण शेजाऱ्याकडे जर ऑडी असेल, तर त्याला सुद्धा वाटतं, की माझ्याकडे सुद्धा आपले जे बॉस आहेत, यांच्याकडे माझ्यापेक्षा भारी गाडी आहे. म्हणजे आपण कायम हे संघर्षाच्या भूमिकेमध्ये आहोत, की आपण समाधानाच्या भूमिकेमध्ये कधीच नाही. त्यामुळे आपण विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला एक समाधान साधता आलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे, ते त्याच्यामध्ये आपल्याला समाधानी राहता आलं पाहिजे. म्हणजे आयुष्यात जे आहे, त्यापेक्षाही म्हणजे आपल्याकडे जे आहे, ते इतर लोकांकडे नाहीये. ते लोकं आपल्याकडे जे आहे, त्यासाठी ते झगडतायत. मग आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, त्या परिस्थितीमध्ये आपण आनंदित राहायला पाहिजे. म्हणजे जगात आपण कोणतीही गोष्ट बदलू शकतो पहा. पण मित्र बदलू शकतो, पण नातेवाईक बदलू शकत नाही. आणि नेमकं हे नातेवाईकच आपल्याला बऱ्याच वेळेस हे नकारार्थी भूमिकेमध्ये घेऊन जात असतात. एखादं चांगलं काम करायला गेलं, की तिथं हे आपल्याला बऱ्याच वेळेस ते आडवा पाय घातला जातो.
की नाही हे चांगलं काम नाही, त्याला मागं ओढण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आपण कायम हे विपरीत जी काही परिस्थिती आहे, आपल्या समोर जी काही परिस्थिती येईल, त्याच्यामध्ये आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. तरच आपण स्ट्रेसमधनं बाहेर येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला समाधानी राहता आलं पाहिजे. जे आपल्याकडे आहे, ते त्याच्यामध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. जे नाहीये ना, त्याच्यासाठी तुम्ही संघर्ष नक्की करा. पण ईर्ष्या आपल्याला अजिबात दुसऱ्याची करता कामा नये. म्हणजे ज्यावेळेस पहा आपण काय म्हणतो, की ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद सापडेल ना, त्यावेळेस तो माणूस सुखी होतो. जर दुसरा आनंदित आहे म्हणून जर तुम्हाला दुःख वाटत असेल ना, तर मग तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही आणि तुम्ही स्ट्रेसमधनं कधी बाहेर येत नाही. साधं उदाहरण सांगेल पहा, की बऱ्याच वेळेस आपण म्हणतो पहा, आपल्या मुलाला परीक्षेमध्ये किती मार्क पडले याचं कुतूहल बऱ्याच वेळेस आपल्याला नसतं. शेजारच्याला किती पडले. म्हणजे आपला नापास झाला तरी चालेल, परंतु शेजारचा पहिला आला नाही पाहिजे. म्हणजे अशा मानसिकतेमध्ये आपण सध्या आहोत. त्यामुळं ज्यावेळेस आपल्याला इतरांच्या सुखामध्ये आपलं सुख सापडेल, त्यावेळेस आपण एक आनंदी जीवन जगू शकतो आणि कायम पहा विनोद बुद्धी जी आहे आपली, आपली विनोद करण्याची जी क्षमता आहे, ती कायम आपण जागृत ठेवली पाहिजे. पहा एखादं विनोदाने आपला मनावरचा ताण हलका होतो. विशेषतः आयुष्यातले जे ताणतणावाचे प्रसंग आहेत, एखाद्या विनोदामुळे हसत-खेळत त्याच्याकडे पाहण्याची वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण पाहतो, की आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो आणि एखादा विनोद आपण एखादा चुटकुला आपण ऐकला, तर तो स्ट्रेस थोडा हलका होऊन जातो. त्यामुळं विनोद बुद्धी ही आपण कायम जागृत ठेवली पाहिजे. व्यायाम करून सुद्धा आपल्याला स्ट्रेस कमी करता येतो. आपण कायम जे सांगतो, की रोज 45 मिनिट जर आपण व्यायाम केला, तर आपल्याला आपल्या शरीरामधनं जे काही एन्डॉर्फिन नावाचं हार्मोन आहे, हे सिक्रेट केलं जातं. त्याला आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो. हे हॅपी हार्मोन्स सिक्रेट केल्यामुळे सुद्धा हा स्ट्रेस दूर पळून जातो. कारण सकाळी-सकाळी उठल्यानंतर ॲड्रिनालिन आणि कॉर्टिसॉल नावाचं जे हार्मोन आहे, हे आपल्या रक्तामध्ये सिक्रेट केलं जातं. हे कॉर्टिसॉल हार्मोन हे स्ट्रेस हार्मोन आहे आणि एन्डॉर्फिन हे आपल्या रक्तामध्ये हे हॅपी हार्मोन म्हणून सिक्रेट केलं जातं. आपण दिवसभर आपल्याला खूप फ्रेश आणि आनंदित वाटतं. त्यामुळं आपल्याला एन्डॉर्फिन हार्मोन हे सिक्रेट करण्यासाठी आपल्याला सकाळी व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. दिवसभर आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं. पाण्याचा आणि नैसर्गिक गोष्टीचा सुद्धा आपण विश्रांतीसाठी उपयोग करून घेऊ शकतो. खूप स्ट्रेसमध्ये किंवा कामावरनं आल्यानंतर आपण थंड पाण्याने अंघोळ करू शकता, पोहू शकता. थंड पाण्यामध्ये जर आपण अंघोळ केली किंवा जर आपण पोहलात तर शरीरावरचा ताण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. म्हणजे शरीराला हलकेपणा आणि मोकळेपणा जाणवतो. मनालाही तो हलका करून जातो. त्यामुळं बरीचशी लोकं आपण थंड हवे आपलं जे समुद्रकिनारी आपण जातो तिथं फॉरेनची लोकं येऊन खूप माती वगैरे अंगाला लावून हे समुद्रकिनारी झोपलेले दिसतात. मडबाथ ज्याला आपण म्हणतो. असंही तुम्ही घेऊ शकता, की जेणेकरून आपल्या मनावरचा ताण हा नक्कीच कमी होईल. त्याचबरोबर योग निद्रा सुद्धा खूप महत्वाची आहे. दिवसभरामध्ये आपण रात्रीचे 7 ते 8 तास झोप तर नक्कीच घेतली पाहिजे. त्याच्यामुळे आपला दुसऱ्या दिवसाचा येणारा जो आळस आहे, तो सुद्धा पूर्णपणे कमी होतो. फक्त दुपारी झोपणं आपण टाळायचं आहे. कारण दुपारी झोपल्यानंतर नक्कीच आपल्याला वजन वाढीला सामोरं जावं लागतं. त्यामुळं दुपारची वामकुक्षी घेणं ते आपण नक्कीच टाळायचं आहे. तर आपल्याला या स्ट्रेसपासून दूर जाता येतं. त्याचबरोबर श्वसनाचे जे व्यायाम आहेत, म्हणजे जे काही तुम्ही योगा, प्राणायाम करता, हे करून सुद्धा तुम्ही स्वतःच्या मनावरचा ताण हलका करू शकता. अ, रोज जे काही व्यायाम आपण करतो, याच्यामधनं आपल्याला हॅपी हार्मोन सिक्रेट करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला जो आवडेल, योगा असेल, झुंबा असेल, जे काही एरोबिक्स असेल, सायकलिंग असेल, पोहणं असेल, जो आवडेल तो व्यायाम नक्कीच तुम्ही केला पाहिजे. हास्य म्हणजे आपण हसलं सुद्धा पाहिजे. पृथ्वी तलावावर माणूस हा एकमेव असा प्राणी आहे, जो हसू शकतो. कोणाकोणाला हसायला येतं. जर आपण हसला, तर आपल्या चेहऱ्यावरील जे स्नायू आहेत, ते स्नायू मेंदूसाठी एक नैसर्गिक औषध आहे आणि त्यामुळं आपल्या स्वतः त्या व्यक्तीला खूप उत्साही वाटतं, खूप स्फूर्ती मिळते आणि हसण्यामुळं आपलं शरीर हे पूर्णपणे व्हायब्रेट होतं आणि शरीराला आराम मिळतो. म्हणजे हसण्यामुळं काय होतं पहा, की ज्यावेळेस आपण तोंड उघडतो हसण्यासाठी, त्यावेळेस आपण खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेत असतो. ऑक्सिजन शरीरामध्ये गेल्यामुळं आपल्याला जो काही प्राणवायू ज्याला आपण म्हणतो, ते प्राणवायू आपल्याला योग्य प्रमाणात मिळाला, की आपल्याला खूप छान वाटतं, स्ट्रेस कमी होतो. काही लोकं पहा हसण्यासाठी लाफिंग क्लबमध्ये जातात. म्हणजे आपण एवढं तरी
आपण आपल्यावर ही परिस्थिती ओढावलेली नाहीये. लाफिंग क्लब मध्ये जाऊन पैसे देऊन हसावं लागतं, जे शहरी भागामध्ये लोक राहतात. परंतु ज्या वेळेस आपल्याला आपले मित्र मैत्रिणी आपल्याला भेटतील, नातेवाईक भेटतील, ज्या वेळेस आपल्याला तिथं खळखळून हसण्याचा आनंद आपल्याला घेता येईल, अशा वेळेस आपण हसलं पाहिजे. म्हणजे आपण थोडं जरी हसलं ना तरी आपल्या जे काही चेहरा आहे त्याच्यावरचे स्नायू आहेत ना ते लगेच त्याचं काम सुरू करतात. म्हणजे जे काही चेहऱ्यावरचे जे स्नायू आहेत हे जर आकुंचन आणि प्रसरण पावले तर आपल्याला स्ट्रेस पासून दूर जाण्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपण हसलं पाहिजे. कायम आपण आपला चेहरा हसरा ठेवला पाहिजे. कारण काय होतं पहा की आपण आपल्या चेहऱ्यावर जर कायम 12 वाजलेले असतील तर इतर लोक सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस असं म्हणतात, याचं तोंड पाहिलं ना की दिवस वाईट जातो. असं कोणी म्हणता कामा नये. आपला आपला चेहरा पाहण्यासाठी लोक आतुर असले पाहिजेत. कारण या जगामध्ये आपण एकमेव अद्वितीय आहोत. आपल्यासारखं दुसरं कोणी आहे का? जे जे लोक जुळे आहेत त्यांच्यासारखे ते एकमेकासारखे आहेत. परंतु आपल्यासारखं कोणीच नाही. त्यामुळे आपण सुद्धा या पृथ्वी तलावावर एकमेव प्राणी आपल्यासारखा दुसरा कोणीच नाही. त्यामुळं आपल्याला सुद्धा देवानं काही ना काही चांगलं काम करण्यासाठी इथं पृथ्वी तलावावर पाठवलंय आणि ते एखादं काम चांगलं काम आपण आपल्या हातून व्हावं. कमीत कमी आपण इतरांना हसण्याचा तरी आनंद द्यावा असं काम आपल्याकडनं झालं पाहिजे की जेणेकरून लोक आपल्याला आपल्याशी बोलायला आतुर असले पाहिजेत. असं कोणी आपल्याला म्हणता कामा नये. असं पहा समाजामध्ये खूप सारी अशी लोक आहेत की ज्यांच्याकडे खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी असते. म्हणजे त्यांच्याशी बोललं ना असं भारी वाटतं, फ्रेश वाटतं. असं आपलं स्वतःचं असलं पाहिजे. आपण सुद्धा एखाद्या सेलिब्रिटी प्रमाणे जगलं पाहिजे की लोकांनी आपली सुद्धा लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे. कशासाठी? तर आपण जे आपल्याला स्वतःला आवडतंय पहा आपण एक वाक्य कायम लक्षात ठेवलं पाहिजे की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. आपण कशाला घाबरतो? मी या कॉलवर येण्याच्या आधी सुद्धा मला टी शर्ट घालायची खूप भीती वाटायची. कारण मला असं वाटायचं लोक म्हणतील डॉक्टर सुद्धा टी शर्ट घालतात. म्हणजे मी ज्या भागामध्ये प्रॅक्टिस करतो, ग्रामीण भागामध्ये मी काम करतो, तर तिथं जीन्स पॅन्ट, टी शर्ट घातलं की असं वाटायचं की डॉक्टर टी शर्ट घालतायत. एखादा डार्क कलरचा शर्ट घातला तरी असं वाटायचं नको, लोक काय म्हणतील. पण मी आता त्याचा विचार करत नाही. कारण आपण या कॉलवर आल्यानंतर जी काही जीवनशैली आपण बदलायला शिकवतो, ते स्वतःसाठी जगलं पाहिजे. या कॉलवर आल्यानंतर आपल्या लक्षात येतं, प्रत्येक जण या कॉलवर आल्यानंतर खूप सुखी आहे. म्हणजे लग्नानंतर ब्लेझर पहिल्यांदा घातल्यानंतर सगळं गाव माझ्याकडे आणि मॅडमकडे पाहत होतं. हे ब्लेझर घालून कुठे चालले? म्हणजे अशी जी शैली जी आहे की आपण स्वतःसाठी जगत नाही तर आपण दुसऱ्यांसाठी जगतो आहोत. दुसरे आपल्याला काय म्हणतील? त्यामुळे कायम आपण लक्षात ठेवायचं जे आपल्याला आवडेल, जे आपल्या मनाला चांगलं वाटेल. कारण ह्या जगामध्ये आपण स्वतःसाठी आलो आहोत, दुसऱ्यासाठी नाही. त्यामुळे कायम ताणतणावापासून दूर राहायचं असेल तर हे वाक्य आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की क्या कहेंगे लोग सबसे बडा रोग हे सोडून दिलं पाहिजे. का लोक काही म्हणू द्या. कारण लोक चांगलं झालं तरी नाव ठेवतात, वाईट झालं तरी नाव ठेवतात. कारण त्यांचं कामच आहे ते. त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष देणं हे सोडून द्यायचं आणि घरामध्ये एक वाक्य लिहून ठेवायचं की हेही दिवस जातील. आपण जर खूप आनंदात असाल तर तिथेही जास्त हुरळून जायचं नाही. कारण ते दिवस बदलणार आहेत. किंवा आपण काय काय एखाद्या दुःखात असाल किंवा खूप स्ट्रेसमध्ये असाल तर ही गाडी पुढे जाणारच आहे. आपला स्ट्रेस कमी होणारच आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला एक आपण स्वतःसाठी जीवन जगायला शिकलं पाहिजे. तरच आपल्याला स्ट्रेस फ्री लाईफ जगता येतं आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये कधीतरी 2-3 महिन्यात आपण नक्कीच सहलीचा आनंद घेतला पाहिजे. घरातील आपले आई-वडील असतील, पत्नी असेल, मुलं असतील किंवा आपले मित्रमंडळी, नातेवाईक असतील यांच्याबरोबर सुद्धा आपण जे काही ट्रिपला जाणं असेल, 1-2 दिवस बाहेर फिरून येणं असेल, हे सुद्धा आपल्याला 6 महिने पुरेल एवढी ऊर्जा देऊन जातं. कारण या वातावरणामध्ये आपल्याला जो काही आल्हाददायकपणा असतो निसर्गामध्ये हिरवागार जे काही आपल्याला वनस्पती हिरवेगारपणा दिसतो किंवा तिथं पक्ष्यांचा चिवचिवाट आपल्याला जाणवतो, वाऱ्याची झुळूक आपल्याला अनुभवायला मिळते, फुलांचा सुगंध अनुभवायला मिळतो. हे जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये आपला जो स्ट्रेस आहे तो कमी होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ताण हा सायलेंट किलर ऑफ मॉडर्न एज म्हटलं जातं. 21व्या शतकामध्ये यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रत्येकानं आपलं वेळ, क्षमता, वय इत्यादी लक्षात घेऊन ताणतणावाचा अवलंब आपण केला पाहिजे. म्हणजे आपल्याला स्ट्रेस हा मॅनेज करता आला पाहिजे. सुख आहे, दुःख आहे, ताणतणाव आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या एकमेकावर अवलंबून आहेत. त्यामुळं तुम्हाला काय हवंय आणि काय नकोय हे आपण स्वतः ठरवायचं. मी किती जरी सांगितलं तरी तुम्हाला जे घ्यायचंय
तेच तुम्ही घेणार आहात. कारण शेवटी जीवन हे तुमचं आहे. ते तुम्हाला जगायचंय. समोरच्या व्यक्तीने किती जरी सांगितलं, तुम्ही जर म्हटले की नाही असं करायचंच नाही, तर तुम्ही करणारच नाही. काय? परंतु हे आपण सेशन जे घेतो, की स्वतःमध्ये काही ना काही आपण जर बदल घडवला, तर नक्कीच आपण स्ट्रेसमधून बाहेर जाऊ शकतो. संगीत सुद्धा ऐकून तुम्ही जे शास्त्रीय संगीत असेल, जुनी गाणी असतील, ते तुम्ही ऐकून स्वतःला स्ट्रेसपासून दूर करू शकता. त्यामुळं नक्कीच संगीत आता सध्याचं संगीत नाही जुनं संगीत, शास्त्रीय संगीत. आत्ताचं संगीत ऐकून आपला स्ट्रेस आपण ओढावून घेऊ शकतो. त्यामुळे जुनं शास्त्रीय संगीत ऐकू शकता किंवा जुनी चित्रपटातील गाणी ऐकू शकता. त्यामुळे सुद्धा खूप जे श्रवणीय संगीत आहे, श्रवणीय हा शब्द खूप महत्वाचा आहे. कारण आत्ताची गाणी ही काही श्रवणीय नाहीत. त्यामुळं जुनी जी गाणी आहेत ते तुम्ही ऐकून स्वतःचा स्ट्रेस कमी करू शकता. त्याचबरोबर झुलणाऱ्या खुर्चीवर जर बसला ना तुम्ही, तरी तो तुमचा स्ट्रेस कमी होतो. म्हणजे ती खुर्ची अशी हलते पहा. अशी खुर्ची मिळते. त्या खुर्चीमध्ये जरी आपण बसलो, म्हणजे जिथं आपल्याला शरीराला पूर्ण झोका मिळेल. म्हणजे झोपाळ्यावर झुलण्यानं सुद्धा शरीराला जो हेलकावा मिळतो, तो सुद्धा आपल्याला ताजंतवानं करून जातो. त्यामुळं पहा आपली जी जुनी घरं होती, जी माळवदाची घरं होती, त्याच्यामध्ये एक झोपाळा असायचा, की तिथं तो व्यक्ती एखाद्या घरातील जी काही मोठी व्यक्ती आहे, वडीलधारी व्यक्ती आहे, ती कायम त्या झोपाळ्यावर बसलेली असायची. कारण घरामधला मोठा व्यक्ती हा कायम स्ट्रेसमध्ये नसला पाहिजे. तो जर स्ट्रेसमध्ये असेल तर पूर्ण घर स्ट्रेसमध्ये असायचं. त्यामुळे तो जर आनंदित असेल तर पूर्ण घर आनंदित असायचं. त्यामुळं ती जी संस्कृती आहे ती अजून सुद्धा आपल्याला जर फॉलो केली आपण तर नक्कीच आपल्याला स्ट्रेस पासून दूर जाता येतं. त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप स्ट्रेस आला तर आपण आपलं तोंड बंद ठेवलं पाहिजे. पहा प्रत्येक घरामध्ये भांड्याला भांडं लागतं. घरातून किचन मधून जर भांड्याचा जास्त आवाज आला तर समजायचं की आज वातावरण गरम आहे, बिघडलेलं वातावरण आहे. त्यामुळं घरात जातानाच तसं जर आपल्या लक्षात आलं तर आपण मौन व्रत धारण करायचं. मौन हे सुद्धा खूप महत्वाचं एक हत्यार आहे की ज्याच्यावर आपण स्ट्रेस फ्री होऊ शकतो. तुम्ही जर घरी जाऊन थोडं मौन व्रत धारण केलं, तुम्हाला असं लक्षात आलं की काहीतरी आज गडबड आहे किंवा एखाद्या वेळेस आपला ऑफिस मधला खूप ताण आहे, तर तुम्ही मौन व्रत एखाद्या दिवशी ठेवू शकता की जेणेकरून आपल्याला आपला स्ट्रेस जो आहे तो कमी करू शकता. त्याचबरोबर आपण आहार जो घेतो ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण कोणता आहार घेतो? पहा जास्त तिखट खाणारी लोकं किंवा जास्त तेलकट खाणारी लोकं, मांसाहार करणारी लोकं ही खूप रागीट असतात. आता हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुमचा वेगळा असू शकतो. एखादी व्यक्ती तिखट खाणारी सुद्धा थोडी मायाळू असू शकते. असं नाही की सगळे तिखट खाणारी खूप रागीट असतात. परंतु मी पाहिलेली जास्तीत जास्त लोकं ही खूप रागीट आहेत. त्यामुळं आपण जो आहार घेतो तो सुद्धा खूप महत्वाचा आहे, की त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो, मनावर परिणाम होतो. त्यामुळं एक चांगला सकस संतुलित आहार घेऊन जर आपण आपल्या स्वतःमध्ये जर बदल करण्याचा निर्णय घेतला किंवा या कॉलवर खूप सारी लोक आहेत, की ज्यांनी सकस संतुलित आहार ज्याला आपण फ्युएल म्हणतो, की ज्याच्यामधनं आपल्याला सर्व प्रकारचे पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतात. सकाळचा आपण नाश्ता बदलला, आपलं जीवन बदलून गेलं. खूप सारी लोक आहेत, की ज्यांनी स्वतःचा नाश्ता बदलवला आणि स्वतःमध्ये खूप सारे बदल हे स्वतःमध्ये घडवून आणले. कोणाचा राग कमी झाला, कोणाचा स्ट्रेस दूर झाला, कोणाचं एक निरोगी आनंदी जीवनशैली ते जगायला लागले, कोणाचं मेडिसिन बंद झालं, कोणाचा वजनाचा भार कमी झाला, कोणी 30-40 किलो वजन कमी केलंय. म्हणजे हा जो स्ट्रेस आहे, हा जो वजनाचा भार सुद्धा कमी केल्यानंतर आपण आनंदी दिसू लागलो. त्याचा आनंद जो आहे तो आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागला. आपण तरुण दिसायला लागलो. याचं कारण तेच आहे, की जसं शरीरावरचा ताण कमी झाला, भार कमी झाला, तर मनावरचा सुद्धा भार कमी होतो आणि यासाठी आपण जो आपल्या आहारात बदल केला, सकस संतुलित आहार ज्याला आपण फ्युएल म्हणतो, हे घेऊन आपण नक्कीच स्वतःमध्ये आमूलाग्र असे बदल केले आणि नक्कीच या कॉलवर अशी खूप सारी मंडळी आहे, की ज्यांनी हा सकस संतुलित आहार घेऊन स्वतःमध्ये खूप अमेझिंग असे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलं. तर मी होस्टला विनंती करेल, की हे लोकं खूप खूप इच्छुक आहेत आज रिझल्ट शेअर करण्यासाठी. कारण या कॉलवरती जर आली नसती, काही लोकं तर अशी आहेत, की ते आयुष्यभर मेडिसिनचा डबा घेऊन त्यांना जगावं लागलं असतं. म्हणजे कायम आपण आज सुद्धा समाजामध्ये पाहतो, की काही लोकं औषधाच्या डब्याचे डब्बे बरोबर घेऊन त्यांना आपलं जीवन जगावं लागत आहे. असं सुद्धा वेळ या कॉलवरच्या सुद्धा बऱ्याच लोकांवर आली असती. परंतु हा कॉल मिळाला, हा एक कोच त्यांना मिळाली आणि एक चांगला सकस संतुलित आहार मिळाला.
की जेणेकरून त्यांचं लाईफ हे चेंज झालं. नक्कीच अशी लोक आज खूप सारे रिझल्ट आपला या ठिकाणी शेअर करणार आहेत. तर मी आपल्याला विनंती करेल की आपण या पुढचं सेशन आपण कंडक्ट करावं. आज या ठिकाणी मला आपल्या आरोग्य वेलनेस ग्रुपनं जे काही इथं रिझल्ट सेशन घेण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आणि आपण सगळ्यांनी खूप छान ऐकलं त्याबद्दलही खूप आपले मनापासून आभार. आणि फक्त आता रिझल्ट शेअर केले की आणखी मला बरं वाटेल, कारण एवढे वेळ मी अर्धा तास बडबड केली याचा तुमच्यावर काय परिणाम झालाय की नाही हे सुद्धा मला कळेल. कारण जर तुमच्यावर काही परिणाम झाला तरच पुढच्या वेळेस यापेक्षाही चांगलं सेशन घेण्याला मला स्फूर्ती येईल. नाहीतर तुम्ही जर रिझल्ट शेअर केले नाही तर समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की या लोकांना एक तर सगळं कळालं किंवा काहीच कळालं नाही, आपण उगाच अर्धा तास बडबड केली. त्यामुळं नक्कीच सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला कळालं असेल तरी हँड रेज करा, नसेल कळालं तरी हँड रेज करून मला सांगा की काहीच कळालं नाही तरी काय हरकत नाही, परंतु रिझल्ट शेअर केल्याशिवाय आज कोणीही हे सेशन लिव्ह करायचं नाही. त्यामुळे होस्टला विनंती करेल की या पुढचं सेशन आपण कंडक्ट करायचं. येस, ओव्हर टू होस्ट.